प्रेज़ द लॉर्ड। आइए उस खुदा की हम स्तुति करेंगे जो हमेशा हमारे संग संग रहता है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला। समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, वो यहोवा हमारे संग संग रहता है। हालेलुया। समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, वो परमेश्वर हमारे संग संग रहता है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ी है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम। पुन्हा एकदा काही परमेश्वराची वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय। या आपण बघूया अगदी थोड्या वेळात आणि परमेश्वराच्या वचनांमध्ये जाऊया। दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 1 ते 28व्या वचनांमध्ये एक सुंदर घटना इथे आम्हाला पाहायला मिळते आणि त्यामध्ये असं सांगितले की यहोशाफाट नावाचा एक राजा होता आणि त्या राजावरती आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह त्याच्यावरती चाल करून आलाय आणि मोवाबी आणि अम्मोनी म्हटलेले काही लोक यहोशाफाट राजावरती चालून आलेत असं बायबल आम्हाला सांगतो। आणि मग या राजाला धाक पडलाय। 3ऱ्या वचनामध्ये जर वाचलं तर तिथं असं म्हटले की यहोशाफाट राजास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला। सर्व यहुदाने उपवास करावा असे त्याने फरमावले। यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले। यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले। हालेलुया। आता हा यहोशाफाट नावाचा जो राजा होता याला धाक पडलाय, त्याला भीती वाटायला लागली असं तिथं म्हटलंय।
आणि मग त्याने देवाला शरण गेलाय. आमच्याही अनेकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची भीती असते. ही गोष्ट केली तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असं झालं तर काय होईल. आम्हाला जनरली भीती वाटते. मुलं वेळेवरती घरी आले नाहीत की भीती वाटायला लागते. काय झालं असेल, कुठं गेला असेल, कुठं चुकला असेल, कुठं हरवला असेल. पत्नीला भीती वाटते, पती लवकर घरी आला नाही तर नेमकं काय झालं असेल. पतीला भीती वाटते की पत्नी लवकर घरी आली नाही तर काय झालं असेल, कुठे गेली असेल, कुठे चुकली असेल. म्हणजे एक प्रकारची भीती. त्याच्यातही पुढे जाऊन आम्ही विचार केला तर CID किंवा क्राईम पेट्रोल किंवा सावधान इंडिया अशी जे भीती दाखवणारे काही सिरियल्स आहेत, ज्याच्यामध्ये पाहून आम्हाला लक्षात येतं की काय होऊ शकतं. अचानक लोक एकमेकाला कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतात किंवा नेमकं काय घडू शकतं. अनेक बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजतात. आणि अशा प्रकारच्या सिरियल्समुळं आमच्या मनामध्ये ऑलरेडी थोडीशी भीती असते. आणि ती भीती कुठून येते? प्रियांनो, सैतान आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतो. भीती कुठून येते? सैतान आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतो. आणि मग हा सैतान आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातही पुढे जाऊन या दुनियेतली सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे काय असेल तर शेम अँड गिल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे एक स्वतःलाच लाज वाटणं किंवा स्वतःलाच दोष देत राहणं. अनेकदा आम्ही असं म्हणतो की मी जगासमोर कोणत्या तोंडाने जाऊ, कसं मी जगाला फेस करू, कसं मी लोकांना फेस करू, लोक माझ्याविषयी काय बोलतील. ही एक गोष्ट जी असते ती अनेकदा आम्हाला कुठेतरी घाबरवत असते, ती भीतीदायक असते. आणि नेमकं काय करावं, काय केलं पाहिजे, काय करावं नाही, या गोष्टींच्या अनेकदा प्रश्न पडलेले असतात. सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःला दोष देणं बंद करायला शिकूया. बायबल रोम 8:1 मध्ये असं सांगतं की येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाहीच. जर आम्ही येशूवरती विश्वास ठेवलाय तर येशू आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची क्षमा करायला तयार आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःला दोष देत बसणं बंद करूया. त्याच्या पुढे जर आम्ही गेलो तर आम्हाला यहोशाफाट राजाकडे पाहायचंय. आणि ज्या वेळेला त्याला भीती वाटायला लागली त्यावेळेला तो परमेश्वराला शरण गेलाय असं सांगितलंय. ज्या वेळेला तुम्हाला भीती वाटते तुम्ही देवाचा धावा करा. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये चिंता, काळजी किंवा असं अनेक प्रकारचं द्वंद्व चालू असेल, तुमच्या मनात ज्या वेळेला युद्ध चालू असेल त्यावेळेला ते थांबवा आणि परमेश्वराला शरण जा. कारण तुमच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी तो समर्थ आहे. त्याच्या वचनांकडे आम्ही लक्ष देत नाही, त्याची वचनं वाचत नाही. अविश्वास जो असतो, आम्ही अनेकदा विश्वासाबद्दल बोलतो, परंतु तुम्ही म्हणत असताल की काय विश्वास नेहमी सांगत असता. परंतु थोडासा विचार करा, जर विश्वास नसेल तर सार्वकालिक जीवनाकडे जाता येणार नाही. कारण विश्वासाशिवाय आम्ही देवाला शरण पण जाऊ शकत नाही. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि मग आमचा विश्वास काय आहे की परमेश्वर आम्हाला मदत करेल, आम्हाला सहाय्य करेल. आणि हा यहोशाफाट राजाचा देखील विश्वास होता की परमेश्वर त्याला मदत करेल, त्याला सहाय्य करेल. आणि मग त्याने सगळ्या यहुदी लोकांना सांगितले की सगळ्यांनी मिळून उपवास करा. आणि मग 4थ्या वचनात असं म्हटले की यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले आणि यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. सगळेजण मिळून परमेश्वराचा धावा करायला निघाले. सगळेजण मिळून देवाच्या चरणामध्ये आलेत, देवाची स्तुती करायला, देवाची आराधना करायला, त्याच्याकडे प्रार्थना करायला, त्याच्याकडे सहाय्य मागायला आले. प्रियांनो, तो देव फक्त यहुद्यांचाच देव होता काय? तर सगळ्यांचा देव आहे. परंतु यहुदी लोकांवरती त्याने विशेष प्रेम केलं. ते सगळ्यात संख्येने कमी होते म्हणून परमेश्वराने त्यांची निवड केली. आणि जर तुम्ही पुढे पाहिलं तर त्यांनी सगळ्यांनी मिळून धावा केलाय, प्रार्थना केली आहे. आणि त्या प्रार्थनेनंतर जर तुम्ही पाहिलं तर 14व्या वचनामध्ये असं सांगितले की एक मतन्या लेवी नावाचा एक देवाचा संदेष्टा त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यावरती परमेश्वराचा आत्मा उतरून आला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका.
परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. हालेलुया. एक आनंदाची बातमी इथं आम्हाला पाहायला मिळते. एक आनंदाची बातमी आम्हाला पाहायला मिळते जेव्हा जेव्हा आम्ही फिअरमध्ये असतो, भीतीमध्ये असतो, किंवा जेव्हा जेव्हा एक डिस्करेजमेंट किंवा एक निरुत्साह आमच्यामध्ये निर्माण होतो, किंवा ज्यावेळेला आम्ही निराश होऊन जातो, हतबल होऊन जातो, त्या वेळेला जर तुम्ही देवाकडे येताल, प्रार्थना करताल, त्याची आराधना करताल, त्याला हाक मारताल, तर इथं जे या लेवीला ज्याप्रमाणे परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्याने संदेश दिलाय की घाबरू नका, कचरू नका, युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे, तेच वचन आज तुमच्या माझ्यासाठी लागू होतं. आणि परमेश्वराचं वचन सांगते की घाबरू नका, कचरू नका, युद्ध तुमचं नाही, परमेश्वराचं आहे. आम्ही अनेक गोष्टींची चिंता करत बसतो, एन्झायटी ज्याला म्हटलं जातं, ती नेहमी आमच्या जीवनामध्ये असते. आमचं काय होईल, कसं होईल. या यहोशाफाट राजाला देखील चिंता पडली असेल की आता कसं होईल, हे मोआबी लोक, अमोनी लोक माझ्यावरती चाल करून येत आहेत आणि एवढा मोठा त्यांचं सैन्य आहे, एवढा मोठा कदाचित शस्त्रसाठा घेऊन ते येत असतील युद्ध करण्यासाठी, आणि आता मी काय केलं पाहिजे, कसं करायचं, काय केलं तर काय होईल, कशा प्रकारची रणनीती आखली पाहिजे, आणि अशा अनेक चिंतांनी त्याचं मन कदाचित व्यस्त झाला असेल, तो व्याकुळ झाला असेल, काय करावं हे त्याला त्यावेळेला कदाचित समजत नसेल. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेकदा असेच हातबल होऊन जातो, नेमकं काय करावं समजत नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही चिंता करतो त्या वेळेला देवाचं एक वचन आम्हाला सांगतं की मत्ते कृषी वर्तमान 6 अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं म्हटलंय की चिंता करून आयुष्याची दोरी हातभर लांबवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात काय. मी वाचतो तुमच्यासाठी ते वचन, मत्ते कृषी वर्तमान आणि 6 अध्याय 27वं वचन. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. अनेक प्रकारच्या चिंतांनी आमचं मन व्यस्त असतं. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, काय करू, काय करावं नाही, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, अनेक प्रकारच्या चिंता आम्ही करत बसतो. आजचा दिवस असा होता, मग उद्याचा दिवस कसा असेल, उद्या काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं. आणि इथे बायबलमध्ये आम्हाला सांगितलंय बघा, त्याच 6व्या अध्यायात आणि 31व्या वचनात मत्ते कृषी वर्तमानामध्ये, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण हे सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. काय करायचंय आम्हाला? आम्ही सो कॉल्ड ख्रिस्ती म्हटलेले विश्वासणारे लोक आम्ही अनेकदा चिंता करत बसतो. आज असं केलं तर उद्या काय होईल, उद्याचं काय होईल, परवाचं काय होईल, पुढच्या वर्षाचं काय होईल, लेकरांचं कसं होईल, लेकरांच्या जीवनाची काळजी आम्ही करत बसतो. अहो, ज्याने जन्माला घातलंय तो काळजी करेल, तुम्ही काळजी करू नका. ज्याने चोच दिली तो दाना पाणी पण पुरवायला समर्थ आहे. हालेलुया. तो काळजी घ्यायला समर्थ आहे. अनेक लेकरं आज जगामध्ये जगत आहेत, अनेक ज्यांना कोणीच नाही असे अनाथ लेकरं आहेत, त्यांची काळजी करणारे पण कोणीतरी आहेत, परमेश्वराने कोणीतरी ठेवलंय. तुम्ही काय चिंता करत बसलेत, कशाची चिंता करत आहात? आज विचार करा, आम्ही चिंता करत बसलोय का? हा यहोशाफाट राजा देखील चिंता करत बसला असेल, परंतु त्याच्यासाठी परमेश्वराचं उत्तर आलंय, त्याच्यासाठी परमेश्वराचं एक अद्भुत वचन आलंय. घाबरू नको, काळजी करू नको, चिंता करू नको, तुझं मन कचरू देऊ नकोस, कारण युद्ध तुमचं नव्हे देवाचं आहे. हालेलुया. तिथं असं म्हटलं की युद्ध तुमचं नाही, देवाचं युद्ध आहे. आम्ही कशाची चिंता करत बसलोय? आज विचार करा, माझ्या लेकराचं काय होईल, कसं होईल. एक व्यक्ती होता आणि लुकरूज सुवर्तमानात 12व्या अध्यायात 20व्या वचनामध्ये त्याच्याविषयी सांगितलंय बघा. आणि 16व्या वचनापासून मी वाचतो तुमच्यासाठी. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू,
कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? प्रेज द लॉर्ड. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयी बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. काय सांगितलाय हा दाखला? एक धनवान व्यक्ती, आणि तो म्हणतो की भरपूर पीक आलंय, मोठे मोठे कोठारं बांधतो, सगळं काही साठवून ठेवतो आणि स्वतःच्या जीवाला म्हणतो, हे जीवा, तू खा, पी, विसावा घे, आनंद कर, एन्जॉय कर. तुम्ही पण आज अशाच प्रकारच्या विचारांमध्ये आहात काय? अशाच प्रकारचे विचार करत आहात काय? मी इतके पैसे कमवल, मी तितके पैसे कमवल, मग माझ्याकडे इतका बँक बॅलन्स असेल, मग हे घर असेल, मग तो बंगला असेल, मग ती गाडी असेल, मग असं होईल, मग तसं होईल. परमेश्वराचं वचन म्हणतं की अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला गेला तर तू काय करशील? मग जे काही कमवायचे प्लॅनिंग होते ते सगळं कोणासाठी ठेवणार आहेस? म्हणून प्रियांनो, उद्याची चिंता करत बसू नका. चिंता करणारे लोकांनो, चिंता हा जो शब्द आहे त्याच्यावरचा एक डॉट काढला ना की त्याचं रूपांतर चितेमध्ये होतं. चिंता मनुष्याला चितेकडे घेऊन जाते आणि त्यामुळे चिंता करणं बंद करा. देवावरती विश्वास ठेवायला शिका. आणि ह्या यहोशाफाट राजाने देवावर विश्वास ठेवलाय आणि तो परमेश्वराला शरण गेलाय आणि परमेश्वराचं उत्तर त्याच्यासाठी आलंय. आणि असं म्हटले की घाबरू नका, कचरू नका. हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. मोठे दुःख असतील तुमच्या जीवनात, मोठं कर्ज असेल, मोठ्या अडचणी असतील, मोठ्या समस्या असतील, मोठे रोग, आजार, विकार आणि अनेक गोष्टींनी तुम्ही त्रस्त असताल. परंतु परमेश्वराचं वचन आज सांगत आहे की मोठ्या मोठ्या गोष्टींना का पाहून घाबरू नका, कचरू नका. युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे. जर तुम्ही त्याला शरण जाताल तर. जर शरण जाणार नाही तर तुमचं युद्ध तुम्हीच लढा. परमेश्वराचं वचन सांगतं की जर शरण जाणारे असताल, त्याला शरण जाताल, जीवे भावे त्याच्या शोधास लागताल, तर निश्चित तो तुम्हाला प्राप्त होईल. परंतु जर त्याला शोधणार नाही, त्याला हाक मारणार नाही, त्याचा धावा करणार नाही, या यहोशाफाट राजाने ज्याप्रमाणे सर्व यहुद्यांना सांगितले त्याप्रमाणे ते सगळे यहुदी एकत्र झालेत आणि त्यांनी देवाचा धावा केलाय. सगळे लहान मोठे, सगळे स्त्रियांसह, मुलं बाळांसह ते सगळेजण परमेश्वरासमोर उभे राहिले. तुम्ही परमेश्वरासमोर उभं राहणार आहात का? परमेश्वराचा धावा करणार असाल तर देव तुमच्या बाजूने लढायला तयार आहे. आणि मग 20 आणि 21व्या वचनात पहा, ते अगदी पहाटे सुटून तुकोबाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अमोनी, मोवाबी व सेर पहाडातले लोक जे यहुद्यावर चाल करून येत होते त्याच गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसवले. त्यांनी त्यांचा मोड केला आणि मग पुढे सांगितले की सगळ्या लोकांची कत्तल करून त्यांनी केली वगैरे. स्तोत्र गाणारे लोक, आराधना करणारे लोकांची नेमणूक त्या योद्ध्यांसंगती या यहोशाफाट राजाने केली. पुढे कोण आहेत? आराधना करणारे लोक. पुढे आहेत स्तुती स्तवन करणारे लोक. आणि त्यांच्यानंतर जे योद्धे होते त्यांना दबा धरून बसायला सांगितलं. स्तवनात वस्ती करणारा परमेश्वर आणि त्याचं जर स्तवन करणारे लोक तुम्ही असताल तर तो परमेश्वर तुमच्या संगती राहायला तयार आहे. मी सुरुवातीलाच गाणं गायलं कि सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. आणि मग तो सेनांचा यहोवा तुमच्या आणि माझ्या संगती उभा राहायला तयार आहे. तो परमेश्वर आम्हाला मदत करायला तयार आहे. तो परमेश्वर आमचं युद्ध लढायला तयार आहे. तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे.
आणि मग ज्याप्रमाणे ज्या वेळेला मिस्री लोक इस्रायल लोकांच्या पाठीमागे लागले होते, समोर समुद्र होता आणि तो समुद्र दुभांगण्यासाठी परमेश्वराने मोशेला म्हटलं की अरे तू माझा धावा करत काय बसलास, तुझ्या हातामध्ये काठी आहे, ती घे, ती उगार. आणि त्या समुद्रावर ज्या वेळेला त्यांनी काठी उगारली त्यावेळेला तो समुद्र 2 भागामध्ये दुभांगला गेलाय आणि त्या समुद्रातून रोड तयार झालाय. हालेलुया. अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आमच्या संगती आहे असं बायबल आम्हाला सांगतो. यहोशाफाट राजाला त्या युद्धामध्ये वाचवण्यासाठी सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर त्याच्या संगती होता आणि त्याला ही गोष्ट माहीत होती आणि म्हणून तो परमेश्वराला शरण गेला. प्रियांनो, आज तुमच्या युद्धामध्ये तुम्ही परमेश्वराला शरण जात आहात काय? तुमचं युद्ध लढायला तो जिवंत देव तयार आहे, फक्त तुम्ही त्याला हाक मारायला तयार आहात काय? तुम्ही परमेश्वरासमोर जायला तयार आहात काय? विचार करा, आज तुम्ही कोणत्या विश्वासामध्ये आहात? ज्या वेळेला तुम्ही त्याची स्तुती करताल, त्याची आराधना करताल, त्यावेळेला त्याचं सुंदर सानिध्य, त्याचं सुंदर प्रेझेन्स उतरून येणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचं प्रेझेन्स एन्जॉय करत असाल त्यावेळेला तो देव तुमचं प्रेझेन्स एन्जॉय करायला तयार आहे. व्हेन यू एन्जॉय द प्रेझेन्स ऑफ गॉड, गॉड एन्जॉयज युअर प्रेझेन्स. हालेलुया. देवाला तुमचं सानिध्य हवंय. ज्याप्रमाणे तुम्हाला देवाच्या सानिध्याची गरज आहे त्याचप्रमाणे परमेश्वरही तुमचं सानिध्य पाहत आहे. तो देखील तुमचं सानिध्य एन्जॉय करत आहे. देव स्वर्ग सोडून उतरला आणि सुमारे 2024 वर्षापूर्वी तो देव त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. तो स्वर्ग सोडून या जगामध्ये आला आणि तो या जगामध्ये आला आणि मत्तई 11:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटला, अहो कष्टी हो भाराक्रांत हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कुठल्या ओझ्याने दबलेले आहात? कुठली चिंता तुम्हाला सतावते? एकटे आहात, जीवनामध्ये कोणीच नाही, साथ देणारं कोणी नाही, मदत करणारं कोणी नाही, पैशांची कमतरता आहे, खूप कर्ज झालंय, रोग आजार विकार पाठीमागे लागलेत, अंधकारच्या शक्तीने ग्रस्त झालेले आहात, कोणत्या त्रासामध्ये आहात? आज तुमचे त्रास दूर करण्यासाठी जिवंत देव तयार आहे. आज तुमचं दुःख दूर करण्यासाठी, तुमची चिंता, तुमची काळजी तुम्ही जर त्याच्या चरणामध्ये आणून टाकताल तर तो आज तुमची काळजी घेण्यासाठी तयार आहे. मी मगाशी वाचलं त्याप्रमाणे जगी संपत्ती मिळवायचा प्रयत्न करत बसलेले असताल तर हे सगळं मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात असं बायबल आम्हाला सांगतं. आजच्या दिवसासाठी आजचा दिवस पुरेसा आहे. उद्याची चिंता करत बसू नका. चिंता चितेकडे घेऊन जाईल. कोणती चिंता करत आहात? युद्ध कोणाचं आहे? तुम्ही तुमचं युद्ध स्वतःच लढत असताल तर परमेश्वर तुमचं युद्ध लढणार नाही. देवावरती सोपून द्या. देवावरती सोपून द्या. देव तुमचं युद्ध लढायला तयार आहे. हालेलुया. देव तुमचं युद्ध लढायला तयार आहे. तुम्ही देवाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही परमेश्वराला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. या यहोशाफाट राजाने जर त्या देवाची स्तुती केली नसती, त्याची आराधना केली नसती, त्याला शरण गेला नसता तर काय झालं असतं? मग चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं. मग कदाचित मोवाबी आणि अमोनी लोकांनी त्याच्यावरती हल्ला करून कदाचित त्याचं सगळं लुटलं असतं, त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं असतं. परंतु इथं जर पाहिलं तर त्यांनी त्या अमोनी, मोवाबी आणि सेईर पहाडातले लोक जे होते त्या सगळ्यांवरती त्यांनी विजय मिळवलाय. आणि नुसताच विजय मिळवला नाही तर 25वं वचन, दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 25वं वचन असं सांगतं, यहोशाफाट व त्याचे लोक लूट करावयास आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईनात. लूट एवढी होती की ते 3 दिवस पर्यंत ते लूट करत होते. 4थ्या दिवशी ते बराखा नावाच्या खोऱ्यात एकवट झाले, म्हणजे आशीर्वाद नावाचं खोरं ज्याला म्हटलं गेलंय. आणि त्या दिवसापासून त्या बराका खोऱ्या, त्या स्थळाचे नाव बराका खोरे असे आजवर पडले आहे. बराका या शब्दाचा अर्थ आशीर्वाद.
त्यांना तिथे ते आशीर्वाद मिळाले. त्या परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले. तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय का? आजचं वचन तुमच्यासाठी आहे. हालेलुया. सुमारे 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. सुमारे 2024 25 चालू आहे. 25 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तुमच्या माझ्या पापांसाठी तो मरण पावला. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि तो पुन्हा एकदा येत आहे. त्याच वेळेला तो म्हणतो की मी काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो म्हणतो जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. तो म्हणतो की तुम्ही कष्टी आणि भाराक्रांत जन आहात, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. तो म्हणतो तुम्हाला मी ती शांती देतो जी तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. पण त्यांनी आट घातली. इब्री 11:6 मध्ये असं म्हटले की विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोषविता येत नाही. विश्वास आहे का? विश्वास ठेवलाय का? यहोशाफाट राजाप्रमाणे त्याला शरण जाणार आहात काय? त्याच्याकडे तुम्ही तुमचं गारानं मांडणार आहात का? तो तुमचे शाप तोडायला तयार आहे. गलतीकारसपत्र 3:13 मध्ये असं म्हटले की येशू शापित झाला. तो शाप म्हणून त्या वधस्तंभावरती टांगला गेला आणि त्या वधस्तंभावर त्यांनी सगळे शाप घेतलेले आहेत. तो तुमच्या जीवनातले सगळे शाप काढून टाकायला तयार आहे. तुम्हाला तुमच्या शापातून मुक्त व्हायचंय का? पिढ्यानपिढ्यांचे शाप तुमच्या जीवनात आहेत का? पिढ्यानपिढ्यांचे रोग तुम्हाला लागलेले आहेत का? बघा, जरा चेक करा स्वतःच्या जीवनामध्ये. मागे तुमच्या आजोबांना पंजोबांना जे आजार होते तेच आजार आज तुमच्या जीवनांमध्ये आलेले आहेत का? तपासा, थोडंसं स्वतःला तपासायला शिका. जे स्वभाव वाडवडिलांचे होते त्या स्वभावामध्ये आज जगत आहात का? जे रोग आजार विकार वाडवडिलांकडे होते किंवा पूर्वजांकडे होते तेच आजार आज घेऊन तुम्ही पुढे जगत आहात का? आज विचार करा प्रियांनो. जी प्रवृत्ती पाठीमागच्या आपल्या पूर्वजांची होती तीच प्रवृत्ती आज तुमच्या जीवनामध्ये आहे का? त्या शापातून आज बाहेर निघायची वेळ आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त योहान 3 अध्याय 5व्या वचनात असं म्हटलं, नव्याने जन्मले वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. स्वर्गाचं राज्य हवंय, तारण हवंय, येशूवर विश्वास ठेवायचा आहे, नवीन जन्माची गरज आहे. हालेलुया. येशूकडे या. तो तुम्हाला नवीन जन्म देऊ इच्छितो. तो तुम्हाला सुधरू इच्छितो. त्याला तुम्हाला सुधरवायचंय, त्याला तुम्हाला घडवायचंय. तो म्हणतो मी कुंभार आहे आणि तुम्ही माती आहात. तुम्ही स्वतःला माती म्हणून त्याला समर्पित करायला तयार आहात का? स्वतःचं जीवन त्याच्या हातामध्ये द्यायला तयार आहात का? तो देव तुम्हाला घडवायला तयार आहे. ज्याप्रमाणे यहोशाफाट राजाला अद्भुतरित्या आशीर्वादित केले, अद्भुतरित्या विजय मिळवून दिलाय, त्याच पद्धतीने तो तुम्हाला विजय मिळवून द्यायला तयार आहे. पहिले योहानाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 7वं वचन असं सांगतं, येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. हालेलुया. तो येशू तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पापांमधून बाहेर काढायला तयार आहे. तो तुम्हाला शुद्ध करायला तयार आहे. स्वतःला दोष देत बसू नका की मी पापी आहे म्हणून. तुम्ही तुमच्या जीवनात जी पापं केली असतील त्या प्रत्येक पापांची क्षमा करायला तो तयार आहे. आणि याच कारणासाठी तो या जगात आला होता. तो म्हणतो मी हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलोय. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला शोधायला आलाय, तो तारायला आलाय. आणि प्रियांनो, त्याने आम्हाला अद्भुतरित्या अभिवचन दिलेलं आहे. बायबलमध्ये जवळपास 7,000 अभिवचन आहेत. प्रत्येक ठिकाणी तो म्हणतो भिवू नको, घाबरू नको, कचरू नकोस, तर मी तुझ्या संगती आहे. तो आम्हाला सांगतोय. आम्ही आज कोणत्या विचारांमध्ये आहोत? आज विचार करा. यशायाच्या पुस्तकात 53व्या अध्यायामध्ये गेलात तर तिथं असं सांगितलं की येशूला फटके बसले आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आरोग्याचं सुंदर अभिवचन त्याने तुम्हाला आणि मला देऊ केले. कोणत्या आजारांमध्ये आहात? कॅन्सर झालाय, बीपी वाढलाय, शुगर झालीये, एड्स झालाय, जे रोग बरे होऊ शकत नाही, ज्याच्यावरती कुठलेही मेडिकल नाही किंवा मेडिसिन नाही, कुठल्याच आजार असा नाही की जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे बरा होऊ शकत नाही. पण विश्वासाची गरज आहे. अनेक लोक आहेत, आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक लोक अनेक प्रकारच्या आजारांमधून येशूच्या रक्ताच्या द्वारे, येशूवरच्या विश्वासाच्या द्वारे बरे झालेले आहेत.
तुमचा विश्वास काय आहे? आज तो देव तुम्हाला अद्भुतरित्या आरोग्य देऊ इच्छितो. फक्त विश्वास हवाय. मी चिन्ह चमत्कारांबद्दल बोलणार नाही, मी विश्वासाबद्दल बोलत आहे. चमत्कारांच्या पाठीमागे लागू नका. तात्पुरत्या स्वरूपात रोग आजार विकार कदाचित बरे होतील, कदाचित मेडिसिनच्या द्वारे तुम्ही बरे होताल, परंतु सार्वकालिक जीवन कोण देईल? आणि हा मोठा प्रश्न आहे. तारण हवंय, सार्वकालिक जीवन हवंय, तुम्हाला येशूकडे यावं लागेल. आज विचार करा प्रियांनो, यहोशाफाट राजाला अद्भुतरित्या विजय मिळालाय. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक युद्धामध्ये, तुम्ही ज्या युद्धामध्ये असताल, बेरोजगारीचं युद्ध लढत असताल, कदाचित काम नाही हाताला, कदाचित कर्जामध्ये आहात, कदाचित अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये आहात, अडीअडचणींमध्ये आहात, लोक तुमच्यावर उठलेत, लोकांनी विश्वासघात केलाय, लोक तुमच्या विरुद्ध आहेत, लोक तुमची निंदा करत आहेत, चहाड्या चुगल्या करत आहेत, तुमच्या विरुद्ध वाईट बोललं जात आहे. बोलू द्या, करू द्या, ज्याला जे करायचे त्याला ते करू द्या. प्रगटीकरणामध्ये स्पष्ट सांगितलंय. मी वाचतो तुमच्यासाठी प्रगटीकरणातलं एक वचन. 22वा अध्याय आणि 11वं वचन असं सांगतं, दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. प्रियांनो, 12वं वचन असं सांगतं, येशू म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रत्येकाला तो वेतन देणार आहे, प्रत्येकाचा तो न्याय करणार आहे. तुम्ही कसे आहात? तुम्ही दुराचारी आहात का? दुराचरण करणारे आहात? दुराचरण करत राहा. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो आणि पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. आमचं काम आहे स्वतःला पवित्र करत राहायचं. जे मलिनतेने वागत आहेत, जे निंदा करत आहेत, चहाड्या करत आहेत, लबाड्या करत आहेत, वाईट गोष्टी करत आहेत, नको त्या मार्गाकडे चाललेले आहेत, त्यांना ते काम करू द्या. कारण बायबल असंही सांगते की नाशासाठी काही माणसं राखून ठेवलेली आहेत. आम्ही त्या जिवंत देवाकडे लक्ष देणारे लोक बनूया. आम्ही त्या जिवंत देवाला हाक मारणारे लोक बनूया. त्या देवाचं प्रेझेन्स शोधणारे लोक आम्ही बनूया. त्या देवाची स्तुती आराधना करत राहूया आणि त्याच्या आशीर्वादांना आम्ही शोधणारे लोक बनूया. त्याच्या फक्त हाताकडे नको तर त्याच्या सानिध्याकडे जाणारे लोक आपण बनूया. त्या देवाला हाक मारायला शिकूया. ज्याप्रमाणे यहोशाफाट राजाने त्या देवाला हाक मारली आणि देवाचं सुंदर सानिध्य त्यांच्या जीवनामध्ये उतरून आलंय आणि त्या जिवंत देवाने त्यांना यश दिलंय. तो यहोवा देव, तो यहोवा आदोनाय, तो यहोवा निस्सी, तो यहोवा राफा, तो यहोवा शालोम, तो शांती देणारा देव, तो आरोग्य देणारा देव, तो विजय देणारा परमेश्वर. त्या यहोवाकडे आम्ही पाहायला शिकूया. तो येशूच्या नावामध्ये जो आम्हाला अद्भुतरित्या आरोग्य पुरवतो, येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा करतो, त्या जिवंत देवाकडे आपण पाहायला शिकूया. आणि आजचा हाच संदेश तुमच्यासाठी आहे. जिवंत देवाकडे लक्ष द्यायला शिका, त्याच्याकडे पाहायला शिका, त्याला हाक मारायला शिका, त्याचं प्रेझेन्स, त्याचं सानिध्य शोधायला शिका. आणि ज्यावेळेस त्याच्या सानिध्यामध्ये येताल, अद्भुतरित्या तो तुम्हाला विजय देईल. सगळ्या प्रकारच्या रोग आजार विकारांवरती, सगळ्या प्रकारच्या समस्यांवरती, सगळ्या प्रकारच्या त्रासामध्ये तो तुम्हाला विजय द्यायला समर्थ आहे. विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं तारण प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करा. तो तुम्हाला तारण द्यायला समर्थ आहे. तो म्हणतो की तुम्ही माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्या जवळ येईल. तुम्ही त्याच्या जवळ जाणार आहात काय? तुम्ही विचार करा. तुम्ही त्याच्या जवळ जात आहात का? आज विचार करायला शिका. तो देव तुम्हाला विजय द्यायला तयार आहे. हालेलुया. या थांबूया आपण इथे. मी छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद म्हणतो या सुंदर अभिवचनांबद्दल. तुला गौरव आणि गौरव देतो परमेश्वरा, कारण तू अद्भुतरित्या यहोशाफाट राजाला ज्याप्रमाणे तू विजय मिळवून दिलास, त्याचप्रमाणे आज आम्ही तुझ्या जवळ येतो आणि आम्ही तुला म्हणतो परमेश्वरा, आम्हाला देखील त्या विजयाची गरज आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा आम्ही कदाचित निराश आहोत, चिंताग्रस्त झालेलो आहोत. होय परमेश्वरा, परंतु आम्हाला ती चिंता बाजूला ठेवता येऊ देत आणि आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकव. ज्याप्रमाणे शिष्य येशूला म्हणत होते की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा, त्याप्रमाणे आज मी आणि आम्ही सगळेजण मिळून म्हणतो
की परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाचा विश्वास वाढव आणि आमच्या जीवनातली प्रत्येक एक चिंता तू दूर कर परमेश्वरा. आम्हाला जिवंत देवा तुझ्या जवळ येता येऊ देत, तुझं प्रेझेन्स आम्हाला शोधता येऊ देत, तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला राहता येऊ देत. आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊ, अद्भुत प्रकारच्या विजयामध्ये तू आम्हाला घेऊन चालशील असा आम्ही आज विश्वास ठेवतो परमेश्वरा. दया कर, कृपा कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुला विनंती करतो, तू कार्य कर. प्रत्येक जण ज्या चिंतांमधून जात असतील, ज्या अद्भुत अशा गोष्टींमधून ते चालले असतील, ज्या समस्यांमधून चालले असतील, जिवंत देवा तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. त्यांची चिंता तू दूर कर, त्यांच्या समस्या तू दूर कर, त्यांचे रोग आजार विकार तू दूर कर. आणि मी तुला विनंती करतो, प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रत्येकाच्या गरजा तू येशूच्या नावामध्ये पूर्ण कर आणि होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. धन्यवाद म्हणतो या वेळेबद्दल, धन्यवाद म्हणतो या सुंदर वचनांबद्दल. जिवंत देवा तू सुमारे 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलंस आणि परमेश्वरा अद्भुतरित्या मनुष्याच्या तारणाची तू योजना बनवलीस. जिवंत देवा ते तारण परमेश्वर पिता तू आम्हा प्रत्येकासाठी देऊ केलेलं असताना आम्ही प्रत्येकाने त्या तारणाकडे लक्ष द्यावं अशी दयाकृपा तू कर परमेश्वरा. जगिक संपत्ती मिळवावी परमेश्वरा आणि आम्ही आमच्या जीवाला म्हणावं, हे जीवा तू खा पी आणि आनंद कर. जिवंत परमेश्वरा तुझं वचन आम्ही वाचलं, ऐकलं आणि तू म्हणतोस की जर तुझा जीव आज रात्री मागितला गेला तर तू काय मिळवशील. ते सगळं कोणासाठी असेल परमेश्वरा. आम्ही जगिक गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही तुझ्याकडे लक्ष द्यावं, तुझ्या सानिध्यामध्ये जगावं अशी दयाकृपा तू आमच्या प्रत्येकावरती कर अशी तुला आज आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो. दयाळू, कृपाळू, मंदक्रोध परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला तुझ्या जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान आणि बुद्धिमत्ता तू पुरव अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या सुंदर वचनांबद्दल तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो. इथून पुढचा वेळ आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्यवाद म्हणतो आजच्या या वेळेबद्दल, धन्यवाद म्हणतो या सुंदर वचनांबद्दल. सर्व गौरव तुला देत, सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पिते. आमेन, आमेन. थँक्यू जीजस. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, विश्वास ठेवा, देवाकडे लक्ष द्या, देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा. तो परमेश्वर अद्भुत आहे, तो तुम्हाला आणि मला विजय देणारा परमेश्वर आहे. युद्ध आमचं नाही तर युद्ध त्या परमेश्वराचं आहे. म्हणून विश्वास ठेवा, काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, विश्वास ठेवा, वचनांमध्ये वाढा, सातत्याने वचन वाचत चला आणि परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.